नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर। कर्जमाफीचे पात्र कृषी विभागाला सादर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं। तेच आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं आहे। मित्रांनो, फक्त 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या 22 जिल्ह्यातील यादी प्रसिद्ध केली असून ती यादी आपण पुढे पाहणारच आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुमच्याकडे येत राहणार। मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वे केला असून 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणाचे कर्ज असल्याचं राज्य सरकारकडून दिसून आलं आहे। त्यामुळे फक्त 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे आणि कोणते या ठिकाणी पात्र नसणार आहे, तर शेतकरी सन 2019 ते सन 2024 पर्यंतचे पिकांसाठी कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज आता त्यांचे माफ होणार आहे। शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर कर्ज घेतल्या बँक खात्याला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असणे देखील या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्डवरती तुमचं नाव व जन्मतारीख योग्य असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तसेच तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक असणार आहे। त्याचप्रमाणे तुमच्या जवळ 7/12 असणे देखील आवश्यक असून त्यावर तलाठी साहेबांची सही असून अत्यंत आवश्यक असणार आहे। आपण पाहतोय जसं की राज्य सरकारने आता बघा किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफ केलं आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये तब्बल 15 लाख रुपयापर्यंतचं तुमचं कर्जमाफ केलं जाणार आहे। कर्जमाफी कोणाला मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तुमच्याकडे 10 लाखाचे पुढे कोणतीही वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी मिळणार नाही। जर तुमचा मुलगा, पत्नी किंवा इतर कोणी शासकीय नोकरी करत असेल तर कर्जमाफी मिळणार नाही। तर तुमच्याकडे 10 लाखाच्या कुठेही कोणतेही वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। जर तुमचा मुलगा, पत्नी किंवा मुलगी किंवा शासकीय नोकरी, खासदार किंवा आमदार असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही। जर तुम्ही शेतकरी आहात परंतु जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असाल तर या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। या ठिकाणी तुम्हाला लाभ घेता येणार नाही। तसेच तुम्ही ऑक्टोबर 2024च्या पुढे कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्जमाफी होणार नाही, म्हणजेच कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही। कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेतून शेती पिकांसाठी कर्ज घेतले असेल तर तुमचं कर्जमाफ या ठिकाणी केलं जाणार आहे। जर तुम्ही कोणत्याही जागा जसं की खाजगी संस्थेतून पीक कर्जासाठी कर्ज घेतलं असेल तर देखील या ठिकाणी माफ होणार आहे। जर तुम्ही कोणत्याही खाजगी बँकेकडून शेती पिकांसाठी कर्ज घेतलेलं असेल तर ते सुद्धा तुमचं कर्जमाफ होणार आहे। तर अशा पद्धतीने तुमचं कर्ज माफ होणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही ज्याची वाट बघत होते तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे, कारण आपण ज्या 22 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे आता ते जिल्हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी व्हिडिओला एक लाईक करून पटकन आता तुम्हाला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। मित्रांनो बघा, तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की 24 तासाच्या आत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की आता तुमचे सरसकट कर्जमाफी होणार आहे। टोटल 22 जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। जर 12 जिल्ह्याच्या जसं की 22 जिल्ह्याचा मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव काय लगेच बघा, तुम्हाला आता या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। या येत्या 24 तासामध्ये आता तुमचं कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, तर 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर तुमचे सर्व कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे। आता बघा, शेतकऱ्यांच्या इथं महत्त्वासाठी आणि महत्त्वाची बातमी अजून एक सूचना आलेली आहे की तुमचं सांगणार आहे। तर बघा, त्यानंतर लगेच तुम्हाला 22 जिल्ह्याची नावे मी सांगणार आहे। जिल्ह्यामध्ये सरसकट कर्जमाफी ही होणार आहे। 22 जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, इथे शेतकरी मित्रांनो, सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे तर पहा, एक कर्जमाफी विषय अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट सरकारकडून देण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्व म्हणजे कर्जमाफी होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी ही एक गोष्ट माहिती होणं गरजेचे असणार आहे। जर ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल परंतु तुमचं कर्जमाफ होणार नाही। त्यामुळे सर्व माहिती इथं व्यवस्थितपणे बघा, लक्षपूर्वक बघा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल। तर बघा, आता बऱ्याच शेतकऱ्यांना आता येथे 24 तासामध्ये 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ होणार आहे। परंतु आता एक वेगळीच अपडेट सरकारकडून शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे। पहा कोणती अपडेट आलेली आहे, तर अनेक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार म्हणून मागील 2 ते 3 वर्षांपासून बँकेकडून इथं खूप मोठे कर्ज घेतलेले असेल। आता बघा, यापुढे जसे की शेतकरी आढळून आलेले आहे की सरकार शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी करणार आहे, परंतु इथं त्यांनी चालू वर्षात
वर्षाचं कर्ज इथे बँकेला परतफेड केलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांचे इथं कर्जमाफ होण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे योग्य ठरेल। अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे, पहा कुठे जाऊ नका, तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा इथं काय झालं की बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसही येत होत्या आणि नोटीसमध्ये असं सांगितलं जात होतं की शेतकऱ्याला आपलं घेतलेलं कर्ज परतफेड करावं लागणार आहे, रिन्यू करावं लागणार आहे। नोटीसमध्ये सांगितलं जातं कारणाचं कर्जमाफी होणार अगोदर बँकेकडून अशा प्रकारचं नोटीस आता पाठवल्या जात होता शेतकऱ्यांना। हा एक प्रकारचा इथं शेअर निर्माण केला जातो। तर या इथं शेअरमध्ये येऊन बरेच शेतकरी आपलं कर्ज बँकेला परतफेड सुद्धा करत आहेत किंवा या रिन्यू करत आहे। त्याचा फायदा एक राज्य शासनाला होत असतो, कारण त्यांना एक कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे तो आता कमी करायचा असतो। आता बरेच शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला या जर बँकेकडून इथं अशा प्रकारे नोटीस येत असेल तर मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं की तुम्हाला जर बँकेकडून नोटीस आल्या असेल तर अजिबात घाबरू नका, तुम्ही कर्ज भरू नका। त्यामुळे जर तुमचं थकीत कर्ज असेल किंवा रिन्यू केलं असेल तर या 3 ते 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून, यामधील पहिली गोष्ट आहे की म्हणजेच तुम्हाला तुमचं कर्ज अजिबात फेडायचं नाही। तुम्ही कोणत्याही बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत असेल तर त्यापुढे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं। आणि लक्षात ठेवा की ही होती सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट। आता बघा सर्व शेतकऱ्यांची लक्ष देऊन माहिती बघा, पहा आता तुमच्या 22 जिल्ह्यांचे इथे नाव मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा या 22 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला इथे 24 तासांमध्ये इथं तुमचं सर्व कर्जमाफी सरसकट कर्जमाफी होणार आहे। तुमच्या कर्जमाफीच्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या याद्या आपण या ठिकाणी पाहूया, परंतु त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोणतेही 22 जिल्हे आहेत त्यामध्ये आता कर्जमाफी होणार आहे, तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो परभणी। तर हा जिल्हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील इथं कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यानंतर सांगली जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा, त्यानंतर चंद्रपूर, वाशिम, त्यानंतर आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा या जिल्ह्यातील कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सुद्धा कर्जमाफी इथे दिली जाणार आहे। त्यानंतर बघा पुणे हा जिल्हा आहे, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यानंतर बघा सिंधुदुर्ग, त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर अशाच म्हणजे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी दिली जाणार। त्यानंतर ठाणे जिल्हा आहे, तर ठाणे जिल्ह्यानंतर वर्धा जिल्हा, रत्नागिरी, तर सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो अहिल्यानगर सुद्धा या जिल्ह्यातील देखील कर्जमाफी होणार आहे। नंतरचा 19 जिल्हा आहे मित्रांनो अकोला जिल्हा, तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्यात येणार आहे। त्यानंतर 20वा जिल्हा आहे मित्रांनो बघा बीड जिल्हा, तर या बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभ मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो आता बघा पहिले या जिल्ह्यातील यादी या ठिकाणी पाहिलेली आहे। तर मित्रांनो बघा कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कर्जमाफीचा लाभ जूनमध्ये मिळणार असल्याचा अंदाज आता समोर येत आहे, म्हणजेच जूनमध्ये तुम्हाला तुमची सरसकट कर्जमाफी ही होणार आहे मित्रांनो। अशा प्रकारची एक अंदाज लावला जात आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती। तर जून महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होणार आहे, घाबरू नका शेतकरी मित्रांनो, तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपले इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि असेच जर का तुम्हाला कामाचे व्हिडिओ डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।